तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघासह माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची तयारी ही पूर्ण झाली आहे। जिल्हा प्रशासनाकडून ही तयारी करण्यात आली आहे। सोलापुरातील रामवाडी गोदाम इथं मतमोजणी होणार आहे। रामवाडी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला। तर या ठिकाणच्या परिसरातील महामार्ग उद्या बंद ठेवले जाणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ते उद्या होणार आहे। सोलापुरातील रामवाडी गोदाम या ठिकाणी जे आहे ते या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ते होणार आहे। यासाठी जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण तयारी देखील जी आहे ते करण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत सोलापुरातील रामवाडी गोदाम या ठिकाणी आपण तयारी जी आहे ते पूर्ण झाल्याची आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील जे आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे आहे ते रामवाडी परिसरातील 58 ठिकाणी जे आहे तो पोलिसांचा बंदोबस्त देखील जो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे आहे ते रामवाडी परिसरात गोदामा परिसरातील जे वाहतूक मार्ग आहे तो देखील बंद काही वेळासाठी बंद ठेवण्यात देखील येणार आहे। आणि त्या ठिकाणी शहर पोलीस आयुक्तालयाकडून चांगला बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलाय। एकंदरीत पाहिलं गेलं तर उद्या जी मतमोजणी होणार आहे या मतमोजणीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।